वेलकम टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या प्लॅटफॉर्मवर. आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपण मराठी व्याकरणशी संबंधित सिरीज चालवत आहोत. आता 2-3 दिवस त्यामध्ये गॅप होता कारण आमच्याकडे भरपूर म्हणजे असा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यातच मी हे लेक्चर आता सध्या तरी रेकॉर्ड करत आहे. कारण पाऊस असल्यामुळे काय होते, वायफाय कनेक्शन आहे, नेटवर्क कनेक्शन आहे, त्यामध्ये थोडे इश्यू येतात. कारण लाईटचा सुद्धा प्रॉब्लेम असतो आणि काही टेक्निकल इश्यूसुद्धा असतात आणि आवाज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून लेक्चर रेकॉर्ड करावं लागते. तर आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरण यामधील जो आपण आधीचा टॉपिक कवर केलेला आहे, जसं वर्णमाला आणि अक्षरमाला आपण परिपूर्ण टॉपिक कवर केलेला आहे. नंतर वर्ण, अक्षर, शब्द किंवा वाक्य याची म्हणजे याची ओळखसुद्धा आपण करून घेतलेली आहे. ती सुद्धा आजच्या भागामध्ये थोडीफार उजळणी आपण करूया. आणि शब्दांच्या ज्या प्रमुख जाती आहेत, शब्दांच्या 8 जाती आपल्याला व्याकरणामध्ये पाहायला मिळतात, त्या आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत. आणि नाम हा टॉपिक आपण आज कवर करणार आहोत. तर आतासुद्धा बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल. सध्या माझ्याकडे माईक नाही आहे, म्हणजे माईक खराब झालेला आहे, त्यामुळे मी दोनच हे लेक्चर रेकॉर्ड करत आहे. तर यामध्ये आपण बघतो आजचा आपला मराठी व्याकरणाचा भाग काय आहे. तर मी तुम्हाला सांगितलं जसं नाम हा टॉपिक आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर या आधीचे जे लेक्चर आहेत ते तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या. त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये म्हणजे मेसेजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे समोर जे काही व्हिडिओ असतील त्याच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून होणार नाही, तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, म्हणजे त्याला टच करा. आणि जेणेकरून तुम्हाला समोर येणारे जे काही व्हिडिओ लेक्चर असतील त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. तसेच आपण प्रश्नसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत असतो. इथे पोस्ट सेक्शन तुम्हाला दिसेल, त्या सेक्शनमध्ये जा. तुम्हाला जे काही मराठी व्याकरण आहे, इंग्लिश व्याकरण आहे किंवा GS संबंधित जे काही प्रश्न असतात ते आपण तिथे टाकत असतो पोल स्वरूपात किंवा काही प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात आपण टाकत असतो. तिथे तुम्ही सराव करू शकता. चला मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर आजच्या भागामध्ये आपण थोडी उजळणी आधी करूया आणि नंतर आपण समोर जसं आपण व्याकरण कवर करतो तसं कवर करूया. तर शब्दविचार यामध्ये आपण बघतो की उजळणी आपण करताना वर्ण म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं होतं की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो, वर्ण असे म्हणतो. अ आणि आ हे मूलध्वनी आहेत आणि याच मूलध्वनींना मी एक चिन्ह देते, म्हणजे ते लिखित स्वरूपात किंवा एखाद्या कागदावर लिहिते तर तेव्हा त्याला काय होते, एक चिन्ह प्राप्त होते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, अक्षर असे म्हणतो. अक्षर याचा अर्थ असा होतो की नाश न पावणारे. म्हणून अक्षराची डेफिनेशन आहे की ध्वनी कागदावर लिहून दाखवताना आपण विशिष्ट चिन्हे वापरतो आणि या ध्वनीच्या चिन्हांनाच आपण काय म्हणतो, अक्षरे असं म्हणतो. मला इथे वर्ण आणि अक्षर यामधला फरक समजला असेल आणि याआधी आपण लेक्चर घेतला आहे त्यामध्ये आपण डिटेलपणे हे सगळं समजून घेतलं आहे. तर आता आपण शब्द किंवा पद म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. जेव्हा अक्षरे विशिष्ट क्रमाने एकत्र येतात आणि त्यांना अर्थ प्राप्त होऊन एक रचना तयार होते त्याला शब्द किंवा पद असे म्हणतात. शब्द आणि पद सहसा एकत्रित वापरण्यात येते, म्हणजे पण शब्द आणि पद यामध्ये थोडा फरक आहे, ते आपण समोर समजून घेणारच आहोत. सहसा शब्द आणि पद एकत्रित म्हणजे सोबतच वापरण्यात येते. नंतर आपण बघतो वाक्य म्हणजे काय होते, जेव्हा हेच शब्द आहेत. आता आपण शब्दापर्यंत आलेलो ना, शब्दाची डेफिनेशन आपण बघितली. जेव्हा विशिष्ट जे काही शब्द आहेत ते एका क्रमाने येतात आणि त्यांना अर्थ प्राप्त होऊन त्यापासून एक नवीन रचना तयार होते, त्या रचनेला वाक्य असे म्हणतात. असं समोर मी तुम्हाला सांगतेच. आता शब्द आणि पद यातला फरक आपण समजून घेऊया आणि तुम्हाला एक उदाहरणसुद्धा देते. जसं बदक पाण्यात पोहतो, हे काय एक वाक्य आहे, बरोबर आहे. कारण वाक्य का म्हटलं आपण, काही शब्द इथे एकत्रित आले, त्यांना अर्थ प्राप्त झाला आणि त्यापासून वाक्याची रचना झाली. यामध्ये कोणते शब्द आहेत किंवा कोणते पद आहेत, यामध्ये बदक, पाण्यात आणि पोहतो हे 3 शब्द तुम्हाला दिसत आहेत. यांना पद असं म्हटलं जाते. आता पद आणि शब्द हाच फरक आपल्याला पाहायचा आहे. बघा, जर वाक्यामध्ये मूळ शब्द असेल त्या मूळ शब्दाला आपण काय म्हणतो असतो. मी तुम्हाला इथे उदाहरण देते. पाणी हा काय आहे, तर एक मूळ शब्द आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं, पाण्यात असं आपण त्याचा काय केलं तर त्याला प्रत्यय लावला आणि त्याच्यामुळे त्याच्या रूपात बदल झाला, त्याच्यामुळे त्याला पद असे म्हणतात. हाच मूळ फरक आहे शब्द आणि पद यामधला. मूळ जो शब्द असतो तो शब्द असतो आणि त्याच्यामध्ये जर प्रत्यय लावत असाल तर त्याचं होते पद. आता त्याची डेफिनेशन अशी आहे पदाची की
वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास आपण पद असे म्हणतो. ही एक महत्त्वाची गोष्ट. जो मूळ शब्द असतो ना त्याला प्रकृती असं म्हटलं जाते, कारण तो नॅचरल आहे म्हणून त्याला प्रकृती असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी बदल करत असतो, त्याला काही प्रत्यय वगैरे लावत असतो, म्हणजे त्याच्यामध्ये बदल झाला म्हणजे त्याला काय झाली, विकृती झाली. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, विकृत शब्द म्हणतो किंवा विकृती असं म्हणतो, म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला शब्द आणि पद यामधला फरक समजला असेल. त्यात जो मूळ शब्द असतो तो शब्दच राहतो आणि त्याच्यामध्ये जर प्रत्यय वगैरे लागत असेल तर त्याला आपण पद असे म्हणतो. आता क्लिअर आहे शब्द आणि पद यामधला फरक. आणखी एक उदाहरण देते, जसं प्रज्वल आहे आणि प्रज्वलने, यामधले प्रज्वल हा काय झाला, शब्द झाला, आणि प्रज्वलने हे हा काय झाला, याला प्रत्यय लागला ना, ने, तर ने प्रत्यय लागला त्यामुळे त्याची विकृती झाली, म्हणजेच ते काय आहे, पद आहे. अशा प्रकारे आपण हा फरक समजून घेतला. आता आपण शब्दांच्या जाती बघणार आहोत. या शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. 8 जाती कोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. त्यामध्ये आपण बघतो काही जाती ज्या आहेत ते विकारी आहेत आणि काही जाती ज्या आहेत त्या अविकारी आहेत. विकारी म्हणजे काय असते, ज्यांना लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे ज्यांच्या रूपात बदल होतो त्या जाती असतात विकारी. जसं आपण बघतो नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या जाती काय आहेत, तर विकारी जाती आहेत, म्हणून त्यांना सव्यय असे म्हणतात. आणि ज्यांना कोणताच विकार होत नाही, ज्यांना लिंग, वचन, विभक्ती यामुळे त्यांच्या रूपात बदल होत नाही, त्यांना अविकारी आपण असं म्हणतो. म्हणूनच त्याला अव्यय असा शब्द असतो. म्हणून हे जे अव्यय आहेत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, हे काय आहेत, अव्यय आहेत. अव्यय का आहेत, कारण त्यांच्यामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे त्यांच्या रूपामध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणून त्यांना अव्यय असं म्हटलं जाते. आता आपण एक एक शब्दांची जात आहे त्याचा अर्थ इथे सुरुवातीला समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण नाम याबद्दल डिटेल माहिती पाहू. सुरुवातीला नाम म्हणजे काय असते, वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्या गुणांची नावे असतात त्यांना नामे असे म्हणतात. फक्त एखादी वस्तू आहे त्याचंच नाव सांगितलेलं आहे का, नाही, त्या वस्तूने काही गुणधर्म धारण केलेले आहेत. समजा एखादी वस्तू आहे, फळ आहे, ब्लॅकबोर्ड आपण म्हणतो, त्यामध्ये काय गुण आहे, काळा रंग आहे त्याचा. तर यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा नाम याबद्दल आपण बोलतो त्यामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम असे 2 प्रामुख्याने प्रकार पडतात. सामान्य नामामध्ये जातीवाचक नामांचा उल्लेख होत असतो, तर एखाद्या विशिष्ट जातीचा उल्लेख होतो, आणि विशेष नामामध्ये त्या जातीतील त्याने काय गुणधर्म धारण केलेले आहेत किंवा त्याचं काय वैशिष्ट्य आहे, त्याचा काय एक वैयक्तिक वैशिष्ट्य म्हणू शकता, व्यक्तिगत वैशिष्ट्य म्हणू शकता, तर त्याचा उल्लेख विशेष नामांमध्ये करण्यात येतो. डिटेल समोर बघणारच आहोत. आणखी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगते, नाम म्हणजे काय असते, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना आणि त्यांच्या गुणधर्माला जी नावे दिलेली असतात त्यांनाच व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात. अशा प्रकारे आपण नामाची साध्या सोप्या भाषेमध्ये व्याख्या समजून घेतली. अर्थ इथे दिलेले आहेत, तसं शाळा, घर, बंगला, नदी, पर्वत हे काय आहेत, नावे आहेत. तर आता पुढे आपण बघतो सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय, जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना सर्वनामे असे म्हणतात. जसं आता मी म्हटलं, मिनल अभ्यास करते, मिनल घरी गेली, मिनल रस्त्याने जात आहे, किंवा मिनलने हा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. प्रत्येक वेळेस मी मिनल म्हणणार आहे का, नाही. तर मिनलने आज अभ्यास केला, ती चांगले गाणी गाते आणि तिला असं आवडते, याऐवजी मी काय शब्द वापरले, ती किंवा तिला, असे काही शब्द असतात. जसं आपण बघतो सर्वनामांमध्ये मी, तू, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः हे एकूण मूळ सर्वनामे आहेत. म्हणजे एकूण मूळ 9 सर्वनामे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचे रूपांतर सुद्धा लिंग, वचन, विभक्ती यानुसार त्यांच्यामध्ये बदल होत असतो. जसं हा आहे तर हा, ही, हे, अशा प्रकारे, जो, जी, ज्या, अशा प्रकारे. तर तूचं, तुम्ही किंवा अशा प्रकारे त्यामध्ये बदल होत असतो. तर इथे सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी वापरता येणारा किंवा वापरला जाणारा जो काही शब्द असतो आपण सर्वनाम असे म्हणतो. समोर आपण बघतो विशेषण म्हणजे काय, जे नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना आपण काय म्हणतो, विशेषण असे म्हणतो. काय म्हटलं मी, जे नामाबद्दल अधिक माहिती सांगतात आणि त्यांचं क्षेत्र जे आहे ते मर्यादित करतात त्यांना व्याकरणामध्ये विशेषण असं म्हटलं जाते. जसं आपण उदाहरणार्थ बघू, त्याचा किंवा कारला आहे समजा, हे नाम आहे
आणि त्याच्याबरोबर कडू कारलं म्हणजे त्याची एक व्याप्ती आहे ते मर्यादित झालेली आहे. समजा आंबा आहे, आंबा कसा आहे, गोड आहे, मग त्याची गोड आंबा म्हणजे गोड काय झालं, एक विशेषण झालं, म्हणजे त्या नामाची आंब्याची व्याप्ती काय केली, मर्यादित केली. तसंच त्याचा हे काय झाले, विशेषण झाले. म्हटलं आता की पेन आहे, तो पेन म्हणजे एक विशिष्ट पेन झाला, त्याच्याबद्दल ती एक व्याप्ती काय झाली, मर्यादित झाली. त्याचं पुस्तक आहे किंवा आपण म्हणू शकतो पुस्तक आहे, हे पुस्तक झालं नाम, पण त्या नामाबद्दल मर्यादित की ते त्याचं आहे. म्हणून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या जे काही शब्द असतात त्यांना व्याकरणामध्ये विशेषण असं म्हणतात. पुढे आपण बघतो क्रियापद, म्हणजे जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापदे असे म्हणतात. वाक्यामध्ये बसतो, करतो, जाईल, आहे हे शब्द क्रिया दाखवते ना, आणि त्यातून अर्थसुद्धा पूर्ण होतो की बसतोय म्हणजे आपल्याला समजलं बसण्याची क्रिया झालेली आहे. तर हे शब्द, जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापदे असे म्हणतात. एक एक गोष्ट आपण डिटेलपणे समोर घेणारच आहोत. तर आता क्रियापद तुम्हाला समजलं असेल. अशा प्रकारे आपण जे विकृती आहेत, विकृती शब्दांच्या जाती आहेत कोणत्या, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद इथे कव्हर केलं. आता समोर आपण, मला इथे विकृती का म्हटलं, कारण ह्या विकृत जाती आहेत, कारण यांना काय होते, लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे यांच्या रूपात बदल होतो, म्हणून आपण त्यांना विकृत जाती म्हणजे सव्यय असं आपण म्हणत असतो. तर आता आपण बघतो की ज्या अविकृत आहेत म्हणजेच काय, अव्यय आहेत ते आपण बघणार आहोत. अव्ययामध्ये पहिला प्रकार येतो क्रियाविशेषण अव्यय. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ आज, काल, तिथे, फार. एखादी क्रिया समजा घडली, तर आंबा तुम्ही खाल्ला, पण कधी खाल्ला, आज खाल्ला, काल खाल्ला, असं. म्हणजे जे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना आपण काय म्हणतो, क्रियाविशेषण अव्यय असं आपण म्हणतो. समोर आपण बघतो शब्दयोगी अव्यय आहेत. शब्दयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय असते, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असं आपण म्हणतो. जसं झाडाखाली, त्याच्यासाठी, तिच्याकरिता, म्हणजे हे काय करतात, नामांना किंवा सर्वनामांना जोडून आलेले आहेत आणि वाक्यातील शब्दाचा संबंध दाखवतात, तर त्यामुळे त्यांना काय म्हणतो आपण, शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. पुढे आपण बघतो उभयान्वयी अव्यय. जे शब्द दोन किंवा अधिक वाक्यांना जोडतात त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. जसं मी आणि तू, आपण असं म्हणतो आणि हा जोडण्याचं काम करतो ना, म्हणून आणि हा काय झाला, आणि हे काय झालं, उभयान्वयी अव्यय झालं. जसं तू व मी, तू, जसं राम आणि श्याम, राम आणि श्याम झालं. जसं राम व श्याम किंवा राम व गीता आपण असं म्हणू शकतो, किंवा काही तुम्ही जोडण्याचं काम, ते शब्द दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडत असतील त्यांना आपण काय म्हणतो, उभयान्वयी अव्यय असं आपण म्हणत असतो. हे एक उदाहरण देते. आज माझी लेक्चर घेण्याची खूप इच्छा आहे आणि मला आज रेकॉर्ड करायचं होतं, पण काय झालं की पाऊस आला त्यामुळे रेकॉर्ड करता येऊ शकत नव्हतं. तर इथे काय झालं, मी तुम्हाला दोन वाक्य सांगितले आणि त्यामध्ये पण किंवा मी परंतु जोडलं असतं, पण हा काय झाला, शब्द आहे आणि ज्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणून वापरला आहे. कारण इथे काय केलं आपण की दोन वाक्यांना जोडण्यासाठी त्याचा वापर केला आहे, म्हणून इथे आपण परंतु किंवा पण काय म्हणू शकतो, एक उभयान्वयी अव्यय म्हणू शकतो. तर अशा प्रकारे जसं व, आणि, परंतु, म्हणून, अशा प्रकारे उभयान्वयी अव्यय आपण बघितले. नंतर केवल प्रयोगी अव्यय. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती आहेत किंवा भावना व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय आपण असे म्हणत असतो. जसं शाबास, अबब, अरे रे, हे काय करतात, आपल्या मनातील वृत्ती किंवा आपल्या मनात ज्या काही भावना येतात त्या व्यक्त करण्याचं काम करतात, त्यांना व्यक्त होतात आपल्या भावनेवाटे किंवा आपल्या मुखावाटे, तर त्यांना आपण काय म्हणतो, केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. अशा प्रकारे शब्दांच्या एकूण किती जाती आहेत, तर 8 जाती आहेत, म्हणून लक्षात ठेवा. साधारण प्रश्न कुठेही विचारण्यात येऊ शकतो, सिंपल आहे. आणि त्याच्यामध्ये अविकारी आणि विकारी जाती आपण बघितल्या. अविकारी जाती म्हणजे ज्यांना कोणत्याही प्रकारच्या लिंग, वचन, विभक्ती यामुळे त्यांच्या रूपात बदल होत नसेल ते झाले अविकारी जाती, ज्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यांचा समावेश होतो. तर विकारी जाती म्हणजे ज्यांच्या रूपामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे काय होतो, बदल होतो, त्यांना आपण विकारी जाती म्हणतो. जसं नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या काय आहेत, तर विकारी शब्दांच्या जाती आहेत, म्हणजे सव्यय आहेत. अशा प्रकारे आपण शब्दांच्या जाती समजून घेतल्या आणि आत्ता डिटेलपणे आपल्याला नाम याबद्दल समजून घ्यायचं आहे. हे शब्दाची जात आपल्याला परिपूर्ण अभ्यासायची आहे.
चला तर मग आता नाम याबद्दल आपण बघतो. तर नाम म्हणजे काय, आता तुम्हाला काही उदाहरणं मी देते. पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. मुंबईत खूप गर्दी असते. विद्यार्थी पुस्तक वाचत होते. गंगेचे पाणी पवित्र आहे. तर यामध्ये हे तुम्हाला आता काही वाक्य सांगितले. यामध्ये आपल्याला नाम ओळखायचं आहे. नाम काय म्हणाल तुम्ही? मी काय सांगितलं, नामाची व्याख्या प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला जी नावे दिलेली असतात, व्याकरणात त्यांना नाम असे म्हणतात. आता हे जे तुम्हाला सेंटेन्स सांगितले, वाक्य सांगितले, यातून आपण काही गोष्टी समजून घेऊ की नाम कशाला म्हणाल तुम्ही. जसं पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. यामध्ये पुणे हे एक काय आहे, नाव आहे, आणि शहर हे सुद्धा एक नाव आहे. पुणे हे झालं एक विशेष नाम आणि शहर हे झालं काय, एक सामान्य नाम. समोर आपण सामान्य नाम आणि विशेष नाम यातला फरक समजून घेणारच आहोत. तर आता पुढचं वाक्य बघा. मुंबईत खूप गर्दी असते. मुंबई हे काय झालं, एक नाम झालं. आणि खूप तसेच याच्यामध्ये गर्दीसुद्धा एक नाम झालं. आणि नाम आपण त्याला काय नाम म्हणतो किंवा तुम्ही त्याला काय म्हणाल, त्याची विभागणी कोणत्या नावामध्ये कराल ते आपण समोर पाहू. विद्यार्थी पुस्तक वाचत होते. यामध्ये विद्यार्थी एक नाम आहे, तसेच पुस्तकसुद्धा नाम आहे. गंगेचे पाणी पवित्र आहे. यामध्ये गंगा आणि पाणी हे जे आहेत हे काय आहेत, नाम आहेत. तर आता आपण बघतो अशा प्रकारे नाम आपण थोडक्यात इथे तुम्हाला काही उदाहरणं दिले. आता डिटेलपणे आपण अभ्यास करणार आहोत. जसं आता आपण बघतो वस्तू म्हणजे काय असते. नॉर्मल तुम्हाला म्हटलं की वस्तू म्हणजे तुम्ही काय म्हणाल, ते डोळ्याने दिसते ती आहे वस्तू असं तुम्ही सांगाल. पण वस्तू म्हणजे व्याकरणामध्ये त्याचा अर्थ व्यापक होतो. वस्तू म्हणजे इथे फक्त डोळ्याने दिसणारी गोष्ट नाही, तर वस्तू म्हणजे त्या जे गुणधर्म धारण केलेले असतात त्याचा सुद्धा व्याकरणामध्ये वस्तू म्हणून समावेश होतो. जसं वस्तू या शब्दांच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, प्राणी व त्यांच्या अंगी वास करणारे गुण व धर्म यांचा अंतर्भाव होतो. अशा प्रकारे तुम्हाला वस्तू म्हणजे काय ते समजलं असेल. म्हणूनच नामाची व्याख्या करताना आपण असं म्हणत असतो, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेली जी काही नावे असतात त्यांना व्याकरणामध्ये नाम असे म्हणतात. जसं आपण बघतो की अप्सरा कसे आपण कल्पनेने सांगू शकतो ना. खरेपणा कल्पनेने आपण मांडू शकतो. आनंद आहे, तर आनंद ही एक भावना आहे. त्याच्यानंतर भीती हे सुद्धा एक भावनाच आहे. प्रामाणिकपणा आहे. दूध हे एक आपल्याला मोजता येणारं आहे. मोजता म्हणजे दही. त्याच्यानंतर साखर, त्याला पदार्थवाचक तुम्ही म्हणू शकता. नंतर टोळी एक काय झालं, समुच्चयवादक म्हणू शकता. त्याच्यानंतर झुंड हे एक समुच्चय बोधक म्हणतात त्याला. तर अशा प्रकारचे नाम आहेत. आता आपण मी तुम्हाला वर्णन सांगता, आता डिटेलपणे आपण नाम म्हणजे काय आणि त्याचे काय उदाहरणं होऊ शकतात ते आपण व्यवस्थितरित्या घेऊ. इथे तुम्हाला नामाची व्याख्या समजली की नामाची व्याख्या परत सांगते, कारण इथेच तुमच्या गोष्टी पाठ झाल्या पाहिजेत आणि लक्षात आल्या पाहिजेत. नाम म्हणजे काय, फक्त नाम म्हणजे एखादी डोळ्यांनी दिसणारी वस्तूच आहे का, नाही. तर त्याच्यामध्ये जे काही गुणधर्म त्यांनी धारण केलेले असतात, जे काही त्याच्या अंगी असणारे गुण असतात ते सुद्धा त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. चला तर मग नामाचे प्रकार पाहू. नामाचे प्रामुख्याने धर्मीवाचक आणि धर्मवाचक असे दोन प्रकार पडतात. धर्मीवाचक यामध्ये प्रामुख्याने सामान्य नाम व विशेष नाम यांचा समावेश होतो. तर धर्मवाचक यामध्ये भाववाचक नाम यांचा समावेश होतो. तर धर्मीवाचक नाम म्हणजे तुम्ही काय म्हणाल, गुण म्हणजे धर्म होते आणि गुण ज्यामध्ये असतो तो धर्मी, म्हणजे जो गुण धारण करतो तो काय असतो, धर्मी. कुठलाही गुण हा स्वतंत्रपणे अस्तित्वात असतो का, नाही. एखादी वस्तू आहे तर त्या वस्तूने तो धारण केलेला आहे म्हणून तो स्वतंत्रपणे आहे का, नाही. म्हणून ज्या नामांनी गुण धारण करणाऱ्या प्राण्यांचा किंवा पदार्थाचा व त्याच्या समुच्चयाचा बोध होतो त्या नामांना आपण काय म्हणतो, धर्मीवाचक नामे असे म्हणतो. प्रामुख्याने यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की सामान्य नाम आहे आणि विशेष नाम आहे यांचा समावेश यामध्ये होतो. बरोबर. आता तुम्हाला समजलं असेल धर्मीवाचक म्हणजे काय. आता धर्मवाचक म्हणजे काय, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात. जसं आपण बघतो प्रामुख्याने भाववाचक नाम आहे यांचा समावेश आपण किंवा भाववाचक नामांना धर्मवाचक नाम असं आपण म्हणत असतो. आता आपण ते व्यवस्थितरित्या समजून घेऊ. सुरुवातीला आपण सामान्य नाम म्हणजे काय ते समजून घेऊ. सामान्य नाम म्हणजे बघा, समजा एखादी जाती आहे. जसं आपलं काय, आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते की मनुष्य ही काय एक जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जाती कोणत्या पडतील मग, स्त्री आणि पुरुष असं आहे ना, की
जसं समजा आता मी तुम्हाला सांगितलं की मनुष्य एक जात आहे, त्यामध्ये स्त्री आणि पुरुष असे 2 वर्ग पडतात, बरोबर आहे. तर तसंच मग तुम्ही सामान्य नाम कशाला म्हणाल? मनुष्य. जसं आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगते समोर डिटेलपणे. सामान्य नाम यामध्ये एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते. त्यांना आपण सर्व सामान्य नाम असं आपण बघतो. नदी आहे, पर्वत आहे, शाळा, घर, मुलगा आणि मुलगी, हे काय झाले? सामान्य नाम झालं. जसं नदी म्हटलं तर कोणती नदी होऊ शकते ना, सामान्य नाम आहे ते, कुठली होऊ शकते. पण जेव्हा तुम्ही त्याला एक विशेष म्हटलं, जसं आपण म्हणतो की गंगा नदी काय होईल? एक वैशिष्ट्य सांगते, त्या गंगेचं वैशिष्ट्य आहे म्हणून त्यामध्ये ते काय झालं? एक विशेष नाम होईल. जसं आपण बघतो पर्वत म्हटलं तर तुम्हाला नॉर्मल आहेत, पर्वत भरपूर आहेत, भारतात आहेत, जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण पर्वत म्हटलं ना, एक सामान्य नाम झालं. पण जेव्हा तुम्ही म्हणता की सह्याद्री पर्वत आहे किंवा हिमालय पर्वत आहे, तेव्हा ते काय होते? एक विशेष नाम होते. म्हणजे त्याबद्दल त्या नामाबद्दल ते काहीतरी विशेष माहिती सांगते, म्हणून त्याला विशेष नाम असं म्हटलं जाते. आता सामान्य नामाचे प्रकार आपण बघतो की प्रामुख्याने समुदायवाचक नाम आहे आणि पदार्थवाचक नाम आहे. समुदायवाचक नाम त्याला आपण कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणतो आणि पदार्थवाचक नाम आहे त्याला आपण मटेरियल नाऊन असं म्हणतो. समुदायवाचक नाम तुम्ही कशाला म्हणाल? जसं कळप, वर्ग, सैन्य, झुंड किंवा टोळी. मधून तुम्हाला काय लक्षात येते की हे काय आहेत? एका समुदायाचे नाव आहे. झुंड म्हटलं किंवा तुम्ही टोळी म्हणाल, एकत्रित समूह दर्शवणारे नाव आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणत असतो? समुदायवाचक नाव म्हणजेच कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणतो. आता पदार्थवाचक नाम म्हणजे त्यातून मटेरियल आहे, जसं आपण द्रव्य आहे किंवा पदार्थ आहे, मोजताना येणाऱ्या वस्तूसुद्धा याच्यामध्ये येतात. जसं आता पाणी आहे, सोने आहे किंवा दूध आहे. सोनं आपण मोजू शकतो, दूध आपण मोजू शकतो, पण हवासुद्धा मोजू शकतो. पण कधी होते परिपूर्ण हवा आपल्याला मोजता येणार आहे काय? फक्त फुग्यात भरलेली हवा असेल ते आपण मोजू शकू, किंवा एखाद्या व्हॅक्यूम स्पेस असेल किंवा त्यामध्ये तेवढीच आपण मोजू शकतो, पण परिपूर्ण मोजू शकतो का? म्हणून मी म्हटलं ती मोजतासुद्धा येते आणि मोजतासुद्धा येत नाही. म्हणजे अशा प्रकारे पदार्थवाचक नामामध्ये काय होते? तर मोजता येणाऱ्या आणि मोजता न येणाऱ्या अशा दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. अशा प्रकारे आपण समुदायवाचक नाम बघितलं आणि पदार्थवाचक नाम बघितलं. समुदायवाचक नामामध्ये तुम्हाला काय सांगितलं? एकत्रित समूह दर्शवणारे नाव असते. तर पदार्थवाचक नामामध्ये मोजता येणारे आणि मोजता न येणारे सुद्धा नावांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला सामान्य नामाचे जे प्रकार आहेत ते प्रकार समजले असतील. तर आता आपण काय करणार आहोत? विशेष नाम आणि सामान्य नाम यातील फरक समजून घेणार आहोत. आता विशेष नाम म्हणजे काय असते ते समजून घ्या. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध होतो त्यास आपण विशेष नाम असे म्हणतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की नदी आहे, नदी काय झालं? एक सामान्य नाम झालं. पण जेव्हा मी गंगा नदी म्हणते त्याबद्दल गंगेबद्दल एक वैशिष्ट्य आहे, तिचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणून त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य प्राप्त होते, म्हणून ते काय झालं? विशेष नाम झालं गंगा नदी. जेव्हा मी पर्वत म्हणते तेव्हा एक सामान्य नाम असते आणि जेव्हा मी सह्याद्री पर्वत म्हणते तेव्हा ते एक विशेष नाम असते. अशा प्रकारे आपण सामान्य नाम आणि विशेष नाम यातला फरक समजून घेतला. आणखी डिटेलपणे सांगते की विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, बरोबर आहे, तर सामान्य नाम हे जातीवाचक असते. विशेष नाम हे त्या व्यक्तीचे अथवा वस्तूंचे स्वतःचे नाव असते, ते केवळ फक्त खुणेकरता ठेवलेले असते. तर सामान्य नाम हे त्या जातीतील सर्व वस्तू असलेले जे काही समान गुणधर्म आहेत त्यांना दिलेले नाव असते, बरोबर आहे. आता तुम्हाला समजत असेल व्यवस्थित आहे काय काय म्हणते ते. सामान्य नाम हे त्या जातीतील सर्व वस्तूंना लागू पडते, बरोबर आहे. सामान्य नाम सगळ्या वस्तूंना लागू पडते. जसं आता मी म्हटलं तर समजा पर्वत म्हटलं ना, पर्वत सगळ्या पर्वतांना लागू पडणार आहे. पण जेव्हा विशेष नाम म्हटलं सह्याद्री पर्वत, हे फक्त त्या एकट्याचेच आहे. सह्याद्री म्हणजे त्या एकट्याचंच वैशिष्ट्य झालं. अशा प्रकारे आपण सामान्य नाम आणि विशेष नाम यातील फरक समजून घेतला. आता तुम्हाला डिटेलपणे इथे समजलं असेल. सामान्य नाममध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि विशेष नामांमध्ये त्या आणखी काही गोष्टी तुम्हाला आणखी डिटेल करते, म्हणजे व्यवस्थित पूर्ण आपलं हे लेक्चर आहे ते तुम्हाला समजून जाईल. तर आपण बघतो नदी म्हणजे तुम्हाला नदी म्हटलं तर हे काय झालं? एक सामान्य नाम. जसं आपण गोदावरी म्हणतो, तापी, चंद्रभागा, सिंधू किंवा शरयू, नर्मदा, हे काय झालं? विशेष नाम झालं. जसं पर्वत मी तुम्हाला सांगितलं, पर्वत काय झालं? एक सामान्य नाम. जेव्हा मी हिमालय किंवा निलगिरी किंवा अरवली, ब्रह्मगिरी यांचा उल्लेख करते तेव्हा ते काय झाले? विशेष नाम झाले. जसं म्हटलं
शहर म्हटलं तर हे काय झालं, सामान्य नाम झालं. तेव्हा अकोला म्हटलं किंवा कोल्हापूर म्हटलं, नागपूर म्हटलं, जळगाव, पुणे, दिल्ली, तर एक वैशिष्ट्य आहे त्या गोष्टींना, तर आपण त्यांना काय म्हणू, विशेष नाम असं आपण म्हणू. अशा प्रकारे सामान्य नाम आणि विशेष नाम यामधला फरक आता तुम्हाला डिटेल समजलाच असेल. आता समोर आपण धर्मवाचक नाम आहे म्हणजे भाववाचक नाम आहे, ते कशाला म्हणतात आणि काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. तुम्हाला पावसाचा आणि ढगांचा आवाज येत असेल, तर आता बघूया भाववाचक नाम. नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण किंवा धर्म यांचा बोध होतो, त्याला आपण भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतो. जसं आता बघा, जसं आनंद, चांगुलपणा, माधुर्य, कीर्ती, वात्सल्य हे काय आहे, तर यामधून एखादी वस्तू आहे किंवा प्राणी आहे यांच्यामध्ये असलेले जे काही गुणधर्म आहे त्यांचा उल्लेख होतो ना. तर आनंद तुम्हाला कुठे दिसतो का, किंवा चांगुलपणा तुम्हाला दिसतो का, दिसत नाही, पण ते त्यांच्यामध्ये असलेले गुण आहेत किंवा धर्म आहेत, म्हणून आपण त्याला धर्मवाचक नाम असे म्हणतो. जसं बघा, पदार्थाचा गुण किंवा धर्म हा वेगळा असत नाही. भाववाचक नामांना वेगळे असं अस्तित्व असते का, नाही, मात्र कल्पनेने ते असते. बरोबर आहे, कल्पनेने ते आहेच, म्हणून त्याला असं नाव दिलेलं आहे. पदार्थाच्या नावाबरोबरच त्याची स्थिती आहे किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना आपण भाववाचक नामे असं म्हणत असतो. जसं आता काही गोष्टी तुम्हाला आणखी सांगते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याकरणामध्ये असा प्रश्न विचारण्यात येतो आणि याच्याशी संबंधित जे PYQ आहे ते मी पोस्ट सेक्शनमध्ये घेईल. मी तुम्हाला सांगते तिथे आपण प्रश्न घेत असतो आणि बाकीचे सुद्धा GSचे प्रश्न वगैरे असतात, तर तिथे घेणार आहे. तिथे मी आणि समोर आपण PYQ सिरीजसुद्धा घेणार आहोत व्याकरणामध्ये. TCS, IBPS आणि MPSCने विचारलेले. सुरुवातीला आपण टॉपिक करून घेणार आहोत. तर यामध्ये टीप अशी आहे की सामान्य नाम आहे, सामान्य नामांचे अनेक वचन होऊ शकते, पण विशेष नाम आहे किंवा भाववाचक नाम आहे यांचं अनेक वचन होत नाही, ते एकवचनीच असतात. सामान्य नामामध्ये नदी आहे किंवा नद्या, नद्या आपण असं म्हणतो. तर अशा प्रकारे जसं आणखी जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सामान्य नामामध्ये आपण बघतो आणि घरे, घर एकवचनी झालं, घरे अनेकवचनी झालं. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की सामान्य नामांचं एकवचन आणि अनेकवचन असे दोन्ही रूपं होतात. तर प्रामुख्याने विशेष नाम आणि भाववाचक नाम आहे यांचं आपण ते एकवचनीच असतात. असं का बरं? जसं आपण विशेष नाम म्हटलं, सह्याद्री पर्वत हे एक विशेष नाम आहे, तर आपण त्याचं अनेकवचन करू शकतो का? सह्याद्री पर्वत किंवा वेगळं काही असं अनेकवचन करू शकतो का? नाही करू शकत ना. जसं गंगा नदी आहे, तर आपण त्याला काही अनेकवचन करू शकतो का तिचं? नाही करू शकत ना. जसं आता भाववाचक नाम आपण बघितलं, समजा माधुर्य आहे, तर आपण माधुर्य आहे तर त्याचं अनेकवचन करू शकतो का? नाही करू शकत. जसं गोडवा आहे, तर आपण त्याला गोडव्या असं काही वेगळं अनेकवचन करू शकतो का? नाही, कारण ते एक भाववाचक नाम आहे. जसं चांगुलपणा आहे, त्याचं अनेकवचन करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून म्हणते की विशेष नाम आहे किंवा भाववाचक नाम आहे ते एकवचनीच असतात, त्यांचं अनेकवचन होत नाही. अशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या गोष्टी इथे समजून घेतल्या. आणि सामान्य नामापैकी सुद्धा पदार्थवाचक नाम जे असतात ना, मटेरियल नाव आपण बघितले होते, ते सुद्धा एकवचनीच असतात. समजा दूध आहे, तो दुधाचं दुध्या करू शकतो का? नाही करू शकत. साखर आहे, तर साखरला साखरच म्हणणार आहे, त्याचं अनेकवचन होत नाही ना. हवा आहे, हवाचं अनेकवचन होत नाही. तर आता तुम्हाला इथे गोष्टी समजल्या की यामध्ये आपण बघतो की विशेष नाम आहे, तसेच भाववाचक नाम आहे आणि पदार्थवाचक नाम आहे, ते एकवचनीच असतात, त्यांचं अनेकवचन होत नाही. तर सामान्य नाम आहे त्याचं काय होते, तर अनेकवचन होत असते. बरोबर आहे. अशा प्रकारे काही गोष्टी आपण समजून घेतल्या. आता आपण थोडा एक रिकॅप करू आणि इथे आपलं लेक्चर मग समोर आपण एंड करणार आहोत. तर नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 2, धर्मीवाचक आणि धर्मवाचक. धर्मीवाचकमध्ये प्रामुख्याने सामान्य नामे आणि विशेष नामे यांचा समावेश होतो. सामान्य नामे त्यांचं अनेकवचन करता येते, विशेष नामे त्यांचं अनेकवचन करता येत नाही. बरोबर आहे. सामान्य नामे जसं मुलगा आपण म्हटलं, फुलं किंवा घर आपण असं म्हणू शकतो. तर विशेष नामामध्ये आपण बघतो की राम हे एक विशेष नाम आहे, हिमालय आहे किंवा गंगा हे काय झालं, एक विशेष नाम झालं. ठीक आहे. तर आता समजा सामान्य नामामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, फूल, पण तुम्ही जेव्हा गुलाबाचं फूल म्हणतात तेव्हा ते काय होईल, विशेष नाम होईल. अशा प्रकारे आपण सामान्य नाम आणि विशेष नाम यातला फरक समजून घेतला. आणि हे काय झाले, धर्मीवाचक नाम. तर धर्मवाचक नाम तुम्ही कशाला म्हणाल, त्यालाच आपण भाववाचक नामसुद्धा म्हणतो. ज्याच्या भाववाचक नाम म्हणजेच काय असते, मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यामध्ये असलेले गुण आणि धर्म आहे त्यांचा बोध होतो. जसं आपण बघतो की चांगुलपणा, आनंद, माधुर्य, वात्सल्य हे काय झाले, गुण आहेत. तर यामध्ये आणखी तुम्ही उदाहरणं देऊ शकता की कीर्ती आहे,
हे काय झाले तर भाववाचक नाम आपल्याला पाहायला मिळतात. तर सामान्य नामामध्ये आणखी एक गोष्ट राहिली होती आपली. सामान्य नामामध्ये सुद्धा त्याचे 2 प्रकार पडतात, तर समुदायवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम. तर समुदायवाचक नाम जसं मी तुम्हाला सांगितलं समुच्चयाचा बोध होतो, जसं कडप किंवा घड किंवा समिती तुम्ही म्हणू शकता. तर पदार्थवाचक नामामध्ये काय होते तर पदार्थांचा समावेश होतो किंवा मटेरियल किंवा नॉन मटेरियलिस्टिक ज्या गोष्टी असतात की मोजता येणाऱ्या किंवा न मोजता येणाऱ्या, मटेरियल नॉन मटेरियल नाही तर मोजता येणाऱ्या व न मोजता येणाऱ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. जसं सोने, तांबे, साखर, हवा इत्यादींचा पदार्थवाचक नामामध्ये समावेश होतो. आणि पदार्थवाचक नामंसुद्धा काय असतात एकवचनी असतात. अशा प्रकारे मुसळधार पावसात सुद्धा आपण हे लेक्चर आजचं कंप्लीट केलं. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. यावरचे PYQ आपण समोर घेणारच आहोत. तर भेटूया पुढील भागामध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसह. तुमचे काही प्रश्न वगैरे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे मांडू शकता, बोलू शकता, व्यक्त करू शकता. तर भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.